नवरात्र उत्सव उद्यापासून सुरू होत आहे। नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज रविवार आहे आणि मोठ्या संख्येमध्ये देवी मंडळाचे जे आहेत कार्यकर्ता आहेत ते परळमध्ये दाखल झाले आहेत। परळचा हा वर्कशॉप आहे। या ठिकाणी देवी मूर्ती मंडळाचे जे कार्यकर्ता आहे मूर्ती आपापल्या मंडळात विराजमान करण्यासाठी घेऊन जात आहेत। खरं तर या ठिकाणी देवी भक्तांचे अलोट गर्दी आहेत। परळचे वर्कशॉप बाहेर पाहायला मिळत आहेत। या गर्दीच्या लक्षात घेत या ठिकाणी मोठ्या संख्येमध्ये मुंबई पोलीस आहेत ते बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले। खरं तर दादरचा या परळचे जो पूर्व द्रुतगती महामार्ग आहे या ठिकाणी आपण पाहिलं तर CSMT कडून दादरकडे जाणारा मार्गावर आहेत। लालबागचा जो ब्रिज आहे तो मोठ्या प्रमाणात तिथपर्यंत वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे। खरं तर या ठिकाणी देवी भक्तांच्या आहेत मूर्ती घेण्यासाठी या ठिकाणी आलेत। काही देवी भक्त या ठिकाणी मूर्ती पाहण्यासाठी आकर्षक असे वेगवेगळ्या मंडळाची मूर्ती बाहेर निघत आहेत ते पाहण्यासाठी गर्दी केली आहे। खरं तर आपण पाहिलं तर अनंत अंबानी यांच्या शेजारी अंटेलिया यांच्या शेजारी जी अल्टा माउंट रोडची अंबे माता आहे त्याच्या देखील आगमन याच वर्कशॉपमधून होणार आहे। याच आपण पाहिलं तर प्रसिद्ध दिग्दर्शक योगेश पोपट यांनी साकारलेला अतुलनीय अंबाचे मंदिर मूर्ती आहेत आणि याच मूर्तीचं आहेत या ठिकाणी अंबाजी मंदिर डेकोरेशन थीमचे आहे ते डेकोरेशन करण्यात आलं आहे। सध्या आपण एकंदरीत पाहिलं तर ह्या वर्कशॉपमधून वेगवेगळ्या मुंबईचं मंडळाचे जे देवी आहेत ती या ठिकाणी मूर्ती घेऊन जाताना पाहायला मिळत। मात्र ही जी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे पोलिसांकडून ती सुद्धा देखील या ठिकाणी देवी भक्तांना साईड होण्याचा रस्ता मोकळा करण्यासाठी देखील आवाहन करून आणि मोकळा केली जात आहे। कॅमेरामन प्रशांत मानेसोबत सत्यम सिंह, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।